आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100%पर्यंत सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर पुणे नाशिक महामार्गावरील टॉप 10 या व्यावसायिक संकुलामध्ये प्रस्तावित वाईन शॉपला गेल्या 5 ते 6 दिवसांपासून 250 ते 300 गाळेधारकांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध कोणत्याही व्यावसायिक स्पर्धेपोटी नसून नागरिक, ग्राहक आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीनं असल्याचं गाळेधारकांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरती काही व्यक्तींनी व्यक्त केलेल्या मतांचे स्क्रीनशॉट व्हायरल करून आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप गाळेधारकांनी केलाय. काही वृत्तवाहिन्यांनी देखील अशा अपूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा आधार घेत आंदोलनाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील करण्यात आला. या संदर्भात टॉप 10 मधील व्यावसायिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की आंदोलनाबाबतीत बदनामी करणाऱ्या आणि खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या माध्यमांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रांताधिकाऱ्यांकडे देखील तक्रार दाखल केली जाणार आहे. गाळेधारकांनी म्हटलंय की टॉप 10 संकुलामध्ये सुमारे 900 ते 1000 नागरिकांना विविध व्यवसायांच्या माध्यमामधून रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे या परिसराची प्रतिमा, सुरक्षितता आणि व्यावसायिक संस्कृती जपणं ही आमची जबाबदारी आहे. टॉप 10 संकुलाची स्थापना करताना इथे मांस विक्री, मद्य विक्री तसेच डॉमिनोज, KFC, मॅकडोनाल्ड यांनाही व्यवस्थापकांनी अशा प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. जैन, गुजराती, मारवाडी तसेच समाज घटकांच्या सुरक्षित व्यावसायिकांनी ही भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे आजपर्यंत या संकुलामध्ये अशा प्रकारची कोणतेही व्यवसाय सुरू झालेला नाहीये आणि यापुढे देखील होऊ देणार नाही, असा निर्धार गाळेधारकांनी व्यक्त केला. आमचे आंदोलन स्वयंभू असून त्यामागे कोणताही राजकीय पक्ष, प्रायोजक किंवा आर्थिक हितसंबंध नाहीयेत. आमच्या संकुलाची स्वायत्तता, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपण्यासाठी हा लढा सुरू आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गैरवापर करून आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी ठाम भूमिका गाळेधारकांनी मांडली आहे. तसेच प्रशासनाला आवाहन करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या परिसराच्या हितासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? टॉप 10 संकुलामध्ये वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. टॉप 10 मध्ये वाईन शॉप होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत गाळेधारकांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. टॉप 10 मध्ये प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपचं आंदोलन आम्ही सर्व सभासदांनी जे उभारलं आहे ते कोणत्याही आमिषाने बळी न पडता कोणाचंही प्रायोजक त्यामागे नाही आहे. ते आंदोलन जे आहे ते स्वयंभू आहे. ते आमच्या कॉम्प्लेक्सची स्वायत्तता जपणे, तिथलं सामाजिक बांधिलकी जपणे यासाठी केलेले आहे. ज्या काही वृत्तवाहिन्या, सुपारीबाज वृत्तवाहिन्या, हा पर्टिक्युलर शब्द त्यांसाठी योग्य राहील, जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता, त्याचा गैरफायदा घेऊन आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तो प्रयत्न आम्ही नक्की हाणून पाडू व ते वाईन शॉप कोणत्याही परिस्थितीत इथे होऊन देणार नाही. ज्या वृत्तवाहिनीने आमचं आंदोलन बदनाम करून आमच्या आंदोलनाला वेगळा मार्ग द्यायचा प्रयत्न केलेला आहे, त्यावर आम्ही कायदेशीर कारवाई कॉम्प्लेक्सच्या वतीने करणार आहोत. तसेच या ज्या खोट्या बातम्या येऊन ज्यामुळे आमचं आंदोलन बदनाम होत आहे, तर त्यामागे कोण आहे, याच्या पडद्यामागचा कलाकार कोण आहे, जो आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचाही शोध सर्वांनी घेतला पाहिजे व अशा प्रवृत्तींचा पाडाव केला पाहिजे. टॉप 10 कॉम्प्लेक्स जे आहे हे ज्यांनी हे कॉम्प्लेक्स बांधले त्यामध्ये
मारवाडी गुजराती समाजातली जैन मंडळी तसेच येथील प्रतिष्ठित डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक या सर्व लोकांनी मिळून याचं बांधकाम केलेलं आहे. आणि गाळे त्यांनी विकताना पण हे अशा लोकांना विकलेले आहेत का तिथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं इथं मांस विक्री, मद्य विक्री हे दुकानं चालणार नाही. कारण जैन गुजराती मारवाडी समाजाची ज्या धार्मिक ज्या त्यांच्या समजुती आहेत किंवा त्यांचे जे धार्मिक जे चलनवलन आहे त्यामध्ये ह्या गोष्टींना त्यांचा कडाडून विरोध आहे. आणि त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं मद्य विक्री, दारू विक्रीचा व्यवसाय करू नये असं गाळे विकतानीच त्यांनी प्रत्येकाला सांगितलेलं आहे. आणि इथं मॅकडॉनल्ड्स, त्यानंतर KFC सारखे पण इथं हॉटेल टाकण्यासाठी किंवा त्यांच्या फ्रँचायझीसाठी आले होते. परंतु केवळ मांस विक्री असल्या कारणाने इथले जे गाळेधारक आहे किंवा इथले जे गाळा मालक आहे त्यांनी त्याला विरोध करून ते कुठल्याही प्रकारे भाडे तत्वावर त्यांनी गाळे दिलेले नाही. हा एक मुद्दा यात महत्वाचा आहे. आणि दुसरं गोष्ट की सोशल माध्यमावर जे चालू आहे की हे जे आंदोलन आहे किंवा हा जो विरोध आहे हा कोणीतरी प्रायोजित केलेला आहे. तर या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की इथं जे उद्योग व्यवसाय करतात ते प्रत्येकाकडे 2-2, 3-3 लोक कामाला आहे. म्हणजे आम्ही रोजगार देणारे लोक आहोत. आम्ही रोजगार इथं महिला काम करतात, लोक काम करतात, ग्रामीण भागातून येणारे मुलं काम करतात. या सर्व लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतो. आज प्रत्येक ऑफिसला तुम्ही गेले तर 2 किंवा 3 लोक काम करतात. आणि मग आम्ही जर रोजगार निर्माण करणारे लोक असेल तर आम्हाला कोण प्रायोजित करू शकतं? आम्ही सर्व इन्कम टॅक्स भरणारे लोक आहोत. आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आणि अजून संगमनेरमध्ये असं कोणी फायदा नाही झाला का हा टॉप 10च्या गाळेधारकांना विकत घेऊ शकतो किंवा त्यांना प्रायोजित करून कुठलं आंदोलन करू शकतो? म्हणजे आजकाल प्रामाणिकपणे आंदोलन करणं हा सुद्धा गुन्हा आहे का? हे मला लोकांना विचारायचं आहे की प्रामाणिकपणे आपली बाजू मांडणं, आपलं म्हणणं मांडणं हा लोकशाहीत गुन्हा आहे का? लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हे चूक आहे का? लोकशाहीमध्ये आंदोलनाला कुठली जागा नाही? इथं काही हुकुमशाही चालेल का? इथं दडपशाही चालेल का? तर माझं सर्व लोकांना हे सांगणं आहे की बाबांनो, हे काही प्रायोजित आंदोलन नाही, हे स्वयंस्फूर्तीने केलेलं आंदोलन आहे. आणि कोणाला जर शंका असेल की हे प्रायोजित केलेलं आंदोलन आहे त्यांनी तशी पुरावे सादर करावेत. मग आम्ही आमचं पुढचं दिशा ठरवू. आणि विनाकारण कोणी बदनामी करत असेल, सोशल माध्यमावर हे करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही सर्व करण्याचा विचार करत आहोत. आणि हे जर बदनामी थांबली नाही तर नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलावं लागेल, हे मी नम्रपणे नमूद करतो. धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.